बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। ज्या दिवशीपासून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये 48 लोकसभांच्या जागांची बोलणी देखील पूर्ण झाली, त्या दिवसापासून म्हणजे गेल्या 2 दिवसापासून तुम्ही पहा, शिंदे टोळीच्या 13 खासदारांमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण तयार झालंय। कारण महाराष्ट्रामध्ये भविष्यात ज्यावेळेस पुन्हा लोकसभेच्या निवडणुका लागतील, आपल्याला आपल्या 13 जागा तरी मिळतील का, याची देखील शिंदे टोळीला आताच खात्री देता येत नाही। आणि ही सत्य बाब आहे। अशी अनेक उदाहरणं आहेत, ती तुमच्या सर्वांसमोर मी ठेवेलच। पण एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातल्या 48 जागा अतिशय महत्त्वाच्या आहेत। उत्तर प्रदेशानंतर 80 जागांनंतर ह्या 48 जागांवर भारतीय जनता पक्षाची नजर आहे। सध्याच्या विद्यमान यांच्या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 23 खासदार, या शिंदे टोळीचे 13 खासदार आणि अजित पवार गटाचा 1 खासदार, असं यांचं संख्याबळ आहे। आता तुम्ही विचार करा, जर भारतीय जनता पक्षाने मागे लढवलेल्या 25 जागा, तुम्हाला आठवत असेल मागे भारतीय जनता पक्षाने 25 जागा लढवल्या होत्या आणि शिवसेनेने 23 जागा लढवल्या होत्या। 25 पैकी शिवसेनेच्या मदतीने भारतीय जनता पक्षाचे जवळपास 23 खासदार निवडून आले होते। 23 विद्यमान खासदार महाराष्ट्रातनं। आता लक्षात घ्या, जर सध्याच्या घडीला या भारतीय जनता पक्षाने 48 पैकी आपल्या 25 जागांचा आग्रह जर कायम ठेवला, तुम्ही लक्षात घ्या यांची परिस्थिती किती दयनीय आहे। अतिशय घाणेरडी परिस्थिती शिंदे टोळीची आणि अजित पवार गटाची होणार आहे। कारण सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आवाज करणं हे कुठल्याही पक्षाच्या, किंवा शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, यांच्या बसकी बात नाही, ते यांच्याच्याने ते शक्य नाही। भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन एखादी भूमिका घेणं या दोघांनाही सध्याच्या घडीला शक्य दिसत नाही। त्यामुळे उठता लात आणि बसता बुक्की कशी ते लक्षात घ्या। तुम्हाला मी आकडेवारी प्रमाणे सांगतो, 48 पैकी 25 जागांचा आग्रह जर यांनी कायम ठेवला, कारण 25 पेक्षा तर जास्तच लढणार, तरीही आपण 25च पकडूया ज्या मागच्या वेळेस लढल्या गेल्या होत्या, तर 23 जागा उरतात। 23 जागा उरतात। आता शिंदे टोळी आणि अजित पवार गट या 23 जागांचं वाटप कसं करणार आहे? जर 23 जागा गजाभाऊ कीर्तीकरांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही शिवसेना आहोत, आम्ही अधिकृत आहोत, आम्ही 23 पेक्षा एकही कमी घेणार नाही, असं गजाभाऊंनी त्यावेळेस एक वल्गना केली होती। पण ती वल्गना काल परवामध्येच फेल ठरली, कारण ठाणे लोकसभा यांनी सोडून दिली, शिंदे टोळीने सोडून दिली पुत्रप्रेमासाठी। आता या अजित पवार गटामध्ये आणि शिंदे टोळीमध्ये आपण असं समजूया की शिंदे टोळी आपल्या 18 जागांवर क्लेम करणार, ज्या त्यांच्या निवडून आल्या होत्या, म्हणजे शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या। असं जर ठरवलं तर अजित पवार काय 5 जागा घेऊन शांत बसतील? अगदी आत्ताच उदाहरण पहा, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अजित पवार गट हा दुसऱ्या नंबरवर आला। म्हणजे मीडियाच्या बातम्यांप्रमाणे सांगायचं झालं, ग्रामपंचायत निवडणुकाला जर पक्ष कारणीभूत असेल, तर मग अजित पवार गट हा दुसऱ्या नंबरवर जर असेल, तर अजित पवार लोकसभेच्या 5 जागा घेणार का? साधा प्रश्न आहे, 5 जागा घेणार का? बरं, 5 जागा घेतल्यानंतर अजित पवारांकडे सध्या एकच विद्यमान खासदार, मग शिंदे टोळी अजित पवारांना 5 जागा देणार का? किंवा दोनही सोडा, दोनही शक्यता सोडा, भारतीय जनता पक्ष सध्याच्या परिस्थितीमध्ये शिंदे टोळीच्या हातात 18 खासदारक्या देणार का? हा साधा आणि महत्वाचा प्रश्न आहे। कारण भारतीय जनता पक्ष हा सर्वेमध्ये अतिशय माहिर आहे। सर्वे घेण्यामध्ये यांचा हातखंडा आहे, तो हातखंडा त्यांचा हात कोणी पकडूच शकत नाही। भारतीय जनता पक्षाचा सर्वे काय सांगतो तुम्हाला माहितीये? तुम्हाला काही गोष्टी मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो। शिवसेनेच्या काही खासदारांची नावं आणि त्यांच्या समोर त्यांचा रिमार्क काय असतो तुम्हाला दाखवतो। श्रीकांत शिंदे, त्यांचा रिमार्क आहे निवडून येणार नाहीत भारतीय जनता पक्षाच्या प्रमाणे। धैर्यशील माने निवडून येणार नाहीत, राहुल शेवाळे निवडून येणार नाहीत, गजाभाऊ कीर्तीकर निवडून येणार नाहीत, श्रीरंग बारणे निवडून येणार नाहीत। पण श्रीरंग बारणेच्या ठिकाणी मला अजून एक प्रश्न पडतो, ही जागा अजित पवार गट खरंच सोडेल का? सगळ्यात पहिला विषय हाच आहे, ज्या ठिकाणी स्वतःच्या मुलाला मागच्या वेळेस मला वाटतं उतरवलं होता कुठून तरी त्यांनी, ती जागा अजित पवार गट खरंच सोडेल? हा एक मोठा प्रश्न। हेमंत गोडसे ईडीच्या फेऱ्यांमध्ये, भावना गवळी ईडीच्या फेऱ्यांमध्ये, राहुल शेवाळे वेगळ्याच केसेस मध्ये अडकलेले आहेत। ज्या ईडीच्या फेऱ्यांमध्ये असलेले शिवसेनेचे, ह्या शिंदे गटाचे जे खासदार आहेत, म्हणजे आपल्या ओरिजिनल शिवसेनेच्या बद्दल मी बोलतोय, त्यावेळेस ते शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून गेले होते। यांना भारतीय जनता पक्ष पुन्हा, कारण भारतीय जनता पक्षाची एक स्ट्रॅटेजी आहे, ते चेहरे बदलण्यात फार माहिर असतात। कारण चेहरा बदलला तर अँटी इन्कम्बसीचा फायदा होतो, म्हणजे त्या चेहऱ्याच्या विरोधात एक जनमत असतं आणि चेहराच बदलला तर आपला वोटर हलत नाही, आपला वोटर नव्या माणसाला निवडून देत असतो। त्यामुळे अँटी इन्कम्बसीसाठी भारतीय जनता पक्ष हा चेहरेच बदलत असतो।
आता भारतीय जनता पक्ष ही स्वतःची स्ट्रॅटेजी या शिंदे टोळीवर देखील थोपवणार का, हा सगळ्यात पहिला. आणि आपण ह्या गोष्टींवर अतिशय बारीक लक्ष ठेवून आहोत, अतिशय बारीक. ज्या दिवशी भारतीय जनता पक्ष, कारण भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे काही 23 जागा देण्यासाठी घेतलेल्या नाहीये स्वतःच्या सोबत. एकनाथ शिंदे पर्यायाने ह्यांच्या भाषेतली शिवसेना 23 जागा देण्यासाठी घेतलेली नाही. एकनाथ शिंदेंना त्यांच्या पर्यायाने शिवसेनेला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे सोबत घेतलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या 18 जागा ह्यांना मिळतील, या सगळ्या एक वल्गना आहेत. हे सगळं एक मिथ्य आहे, असं काहीही घडणार नाही. आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातली एक एक खासदारकीची सीट अतिशय महत्वाची आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी आणि त्याच्याही पुढे जाऊन जर वंचित बहुजन आघाडी किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काही इतर संघटना जर सोबत आल्यानंतर ही जी होणारी महावज्रमुठ ही जर एकत्र लढली तर स्वतः भारतीय जनता पक्षाच्या 23 जागा ज्या त्यांच्या विद्यमान खासदारकीच्या जागा आहेत त्या देखील निवडून येऊ शकत नाही. तर मग एकनाथ शिंदेच्या, म्हणजे कमळाच्या चिन्हावर म्हणतोय मी, तर मग एकनाथ शिंदेच्या ह्या 18 जागा कशा निवडून येणार. भारतीय जनता पक्षाचा सर्वे अतिशय स्पष्ट सांगतो. ह्या जी नावं मी तुमच्या समोर मगाशी वाचली, हेमंत पाटील असतील, हेमंत गोडसे असतील, भावना गवळी असतील, प्रतापराव जाधव असतील, श्रीकांत शिंदे असतील, संजय मंडलिक असतील, धैर्यशील माने, कृपाल तुमाने, राहुल शेवाळे, गजा कीर्तीकर, श्रीरंग बारणे, ह्या नावांपैकी जवळपास 8 नावं ही निवडून येणारी नाहीयेत. आणि इतर ठिकाणी म्हणजे या 8 नावं तर कुठल्याही चिन्हावर लढवा ही निवडूनच येत नाहीत भारतीय जनता पक्षाप्रमाणे. आणि इतर ठिकाणी जर कमळाच्या चिन्हावर लढवावं लागलं तर कुठे जाऊन डिपॉझिट वाचेल. लक्षात घ्या किती भयंकर परिस्थिती आहे. डिपॉझिट वाचू शकतं यांचं फक्त. म्हणजे शिवसेनेच्या या साऱ्या खासदारांना पुन्हा आपली पुढची खासदारकी घरात बसून करायची आहे. पार्लमेंट आता त्यांच्या नशिबात नाही. मग मला एकच कळत नाही, भारतीय जनता पक्ष ही 18 जागांची रिस्क घेणार, 23 जागा मी धरल्या पण नाहीत, 18 जागांची रिस्क घेणार का. मोदींसाठी एक एक खासदारकीची जागा अतिशय महत्वाची आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्यांना घेऊन 18 जागांची रिस्क भारतीय जनता पक्ष कधीच घेणार नाही. तुम्हाला काही उदाहरणं सांगतो. गजाभाऊ कीर्तीकरांची जागा, बीजेपीचे सगळ्यात जास्त आमदार आहेत तिथे, ते सोडतील. त्यानंतर कल्याण लोकसभेची जागा घ्या भारतीय जनता पक्षाचे. आणि तुम्ही पाहिलंही असाल, कल्याण लोकसभेमध्ये जिथे स्वतःचे यांचे सुपुत्र उभे राहतात डॉक्टर श्रीकांत शिंदे, त्या जागेवर भारतीय जनता पक्ष म्हणतो आम्ही असहकार करणार, आम्ही यांना मदतच करणार नाही, आमचा एकही कार्यकर्ता श्रीकांत शिंदेचा प्रचार करणार नाही. इथेच संपलं ना श्रीकांत शिंदेचा खेळ जागेवर झाला. जर एकनाथ शिंदेंना स्वतःच्या मुलासाठी ठाणे लोकसभा सोडावी लागते, पालघर लोकसभा सोडावी लागते, विचार करा तर अशा या श्रीकांत शिंदेसाठी हा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे किती जागांचा आणखी त्याग करणार आहे, किती जागांचा. आणि त्यातूनही भारतीय जनता पक्ष म्हणतो आमचे सगळ्यात जास्त आमदार तिथे आहेत, त्यामुळे त्या जागेवर आमचा हक्क असणार. चला, पुत्रप्रेमासाठी कदाचित भारतीय जनता पक्ष यांना ती उमेदवारी देईल देखील, पण धनुष्याच्या चिन्हावर श्रीकांत शिंदेंना पुन्हा निवडून येता येईल का, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न. तुम्ही धनुष्यावर लढा, नाहीतर तुम्ही कमळावर लढा, नाहीतर तुम्ही कुठल्याही चिन्हावर लढा, श्रीकांत शिंदेचं डिपॉझिट शिवसैनिक जप्त करेल, हे मात्र नक्की. तुम्हाला पुढची देखील जागा मी सांगितली, नाशिकची असेल, तिथेही तशीच परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तिथे जास्त. बरं, ह्या तडजोडी करण्यासाठी, या वाटाघाट्या करण्यासाठी पूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख असायचे, त्यांच्या शब्दाला वजन होतं. आता एकनाथ शिंदे उर्फ आमच्या भाषेतले मिंदे, तुम्ही लक्षात घ्या, यांच्या शब्दाला भारतीय जनता पक्ष तेवढी किंमत देणार आहे का. 23 जागांची किंमत भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेच्या शब्दाला देणार आहेत का. एकनाथ शिंदे ती बार्गेनिंग करूच शकत नाही. आणि अजित पवारांकडे जरी एक खासदार असला तरी अजित पवार इतके रेफरन्स सांगतील इतर गोष्टींचे, जसं काही ते मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं तुम्हाला सांगितलंच. अजित पवार त्या बार्गेनिंग पॉवरमध्ये सगळ्यात जास्त यशस्वी होऊन जातील. शिंदेच्या खासदारांमध्ये तिकिटावरून मारामाऱ्या चालू आहेत. खासदारांनी म्हटल्यापेक्षा त्यांच्या नेत्यांमध्ये गजाभाऊ कीर्तीकरांचे तुम्ही पाहिलं असाल, तिकडे भावना गवळींच्या जागेवर वाशिम यवतमाळमध्ये देखील संजय राठोडांचं तिथे नाव चर्चेमध्ये आहे. त्यामुळे हा जो सारा काही सारीपाटाचा खेळ पाहायचा आहे ना आपल्याला शिवसैनिकांनो, याची देही याची डोळा आपल्याला इथेच पाहायचा आहे. अनेक अशा गोष्टी आहेत सध्या भारतीय जनता पक्षामध्ये. कारण बघा ना, या भारतीय जनता पक्षाला 2014 मध्ये कुणी सत्तेवर आणलं तुम्हाला माहितीये. तुम्हाला थोडीशी उजळणी करून देतो.
भारतीय जनता पक्षाला सत्तेमध्ये घेऊन येणारे अण्णा हजारे होते. अण्णा हजारेंचं एक आंदोलन आपलं खूप काही नुकसान करून गेलं. त्यावेळेस काँग्रेस सत्तेवर होती, मनमोहन सिंग पंतप्रधान होते. अण्णा हजारेंचं एक आंदोलन तुमचं माझं स्वातंत्र्य हिरावून गेलं. अण्णा हजारेंचं एक आंदोलन आपलं सार्वभौमत्व हिरावून गेलं. आपलं सारं काही अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे संपलेलं आहे. अण्णा हजारेंचं टार्गेटच होतं की काँग्रेस सत्तेतून बाहेर जावं, लोकपाल जनपाल काय यायचं ते कधीही येणार नाही. पण अण्णा हजारेंचं टार्गेट या सरकारला उलथवणं होतं. एखाद्या एजंट सारखं काम आपण कसं करतो तशा प्रकारचं ते काम झालं होतं. झालं, सरकार आलं, अण्णा हजारेंनी सुरुवात करून दिली, अण्णा हजारे गायब झाले. आता तुम्ही पुढे विचार करा, हे सरकार टिकलं कसं? सरकार टिकलं पुलवामामुळे, सरकार टिकलं पुलवामामुळे, सरकार टिकलं बालाकोटमुळे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काही ना काहीतरी गोष्टी घडत गेल्या. मला माहित नाही काय झालं, पण प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस, मग 2014 असेल, 2019 असेल, प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस, 2019च्या वेळेस असेल, 14च्या वेळेस असेल, काही ना काहीतरी असं घडत गेलं आणि हे सरकार टिकत गेलं. पुढे तुम्हाला सांगतो, शेवटी बालाकोटचा एअर स्ट्राईक झाला. एअर स्ट्राईक नंतर आपल्यामध्ये अशी काही देशभक्ती भरून आली की आपण सारं काही विसरलो. मग तुम्ही जीएसटी विसरता, मग तुम्ही नोटाबंदी विसरता, तुम्ही बरंच काही विसरता. तुम्ही साधा कोरोना सुद्धा आत्ताच्या वेळेस फक्त बघा, 2021, मी तुम्हाला मागेही म्हटलं, 2024 मध्ये ज्यावेळेस राम मंदिराचं उद्घाटन होईल, तुम्ही कोरोना देखील विसराल. आणि ऐन निवडणुकांच्या आधी राम मंदिराचं उद्घाटन होणार हे नक्कीच होतं. कारण आपण कसे आहोत, आमच्या ताटात काही जेवायला जरी नसेल ना तरी आम्ही सारं काही विसरून जातो, पण अशा धार्मिक गोष्टी जर काढल्या तर आम्ही सारं विसरून जातो. बरोबर. आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं राम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मग एक विशिष्ट दिवसच का? संबंध वर्षभरात ज्याला जेव्हा जायचंय तेव्हा त्याला ते दर्शन मोफत असू द्या, अगदी गाडीपासून सगळ्यापासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने ते सारं मोफत असू द्या. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी अतिशय बरोबर हेरलं, कारण मध्य प्रदेशच्या निवडणुकीला तोंडावर ठेवून तुम्ही या साऱ्या खमंग लोकप्रियतेच्या देवाधर्माच्या गोष्टी करता. मागे कर्नाटकाचंही पक्षप्रमुखांनी सांगितलं जय बजरंगबली म्हणा. म्हणजे धार्मिक गोष्टी तुम्ही म्हणू शकता. ऐन निवडणुकांच्या त्या संचारबंदीच्या काळामध्ये, संचारबंदी नाही म्हणता येणार, जे काही असेल तो शब्द विसरलो मी, प्रचारबंदी म्हणू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः म्हणू शकता, पण आम्ही म्हणू शकत नाही. ना खाऊंगा ना खाणे दूंगा, पण खायचं जर असेल ना तर आमच्याकडे येऊन खा. अशा प्रकारचा हा जो स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे ना, म्हणजे सगळ्या गलिच्छ लोकांना आपल्याकडे घ्यायचं, मोदी वॉशिंग मशीन मध्ये धुवून घ्यायचं आणि सगळ्यांना स्वच्छ करून परत सुकवत घालायचं, ही स्ट्रॅटेजी आहे. पण ही स्ट्रॅटेजी महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्याच्या घडीला अनेक उलथापालथ्या झालेल्या आहेत. दोन मोठमोठे पक्ष ज्यांना खिंडारे पाडलेली आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेने हे वाकड्यातच घेतलेलं आहे. शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पक्षातले आमदार खासदार जवळपास 82 आमदार घेतले गेले. 10 अपक्ष, 10 ते 11 अपक्ष, म्हणजे 82 ते 92 आमदार घेतले गेले. जवळपास 14-15 खासदार घेतले गेले. इतकी मोठी उलथापालथ उभ्या देशात कधी झाली नसेल. एवढं सारं करून देखील भारतीय जनता पक्षाला ही गोष्ट मात्र चांगली माहिती आहे की हा शिवसेना नावाचा हा बेहरूपिया किंवा हे मुखवटा ज्याने लावलाय आपण, हा शिवसेना नावाला मुखवटा जरी आपणच लावला असला तरी आपल्याला माहितीये आतमध्ये ओरिजिनल चीज नाहीये, ही कॉपी आहे, हा डुप्लिकेट आहे. आणि हे डुप्लिकेट बनवणारे देखील तुम्हीच आहात, भारतीय जनता पक्ष. तुम्ही यांच्या आमदार खासदारांना तुम्ही पुन्हा समजा उमेदवारी दिल्या जरी तरी ह्यांना निवडून आणण्यासाठी ती शिवसैनिकांची फळी त्यांच्या मागे नाही, ती पक्ष संघटना त्यांच्या मागे नाही. भारतीय जनता पक्ष स्वतःही यांना किती मतदान करेल हे देखील माहिती नाही. मग ह्या एवढ्या जागेंवर रिस्क घेण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष यांना असेल, एकनाथ शिंदेना किंवा त्यांच्या मुलाला कुठेतरी काहीतरी गाजरं देऊन या सगळ्या जागांवर एक तर माणसं बदलतील किंवा ह्यांच्या माणसातल्या एखाद्यावर त्यांचा विश्वास असेल तर स्वतःच्या कमळावर ह्यांना उतरवतील. धनुष्य हे चिन्ह मला वाटत नाही भविष्यामध्ये हे कधी वापरतील, कारण ते पेलवायची ताकद अंगात असावी लागते, जी ह्यांच्यामध्ये कुठेच नाही. आजवर बऱ्याचशा ठिकाणी आपल्या शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलंय शिवसेना नाव ह्यांच्या पाठीशी होतं म्हणून ह्या दगडांना शिवसैनिकांनी आमदार बनवलं, खासदार. याचं साधं उदाहरण तुम्हाला सांगू का? मला वाटतं नाशिकमध्ये गोडसे, हेमंत गोडसे यांचा काही दिवसांअगोदरच शिवसेनेमधून ते म्हणजे खासदारकीसाठी उमेदवार घोषित, अचानक ते खासदार देखील, आता जवळपास 2 टर्म ते खासदार आहेत. पण ज्यावेळेस ते पहिल्यांदा खासदारकीला उतरले, अगदी मला वाटतं 10-15 दिवसातच त्यांची उमेदवारी झाली आणि त्यांना
खासदार बनवून त्याच्या देशाच्या संसदेत पाठवलं होतं हेमंत गोडसेंना. दुसरं उदाहरण देखील माझ्याकडे आहे, धैर्यशील माने. या माणसाला 17 दिवसात खासदार केला होता. 17 दिवस. उद्धव साहेबांचा हात पाठीवर होता की हा धीराचा माणूस आहे, याला खासदार बनवा. ही वाक्य आजही आमच्या कानामध्ये घुमतात. शिवसैनिकांना ह्या साऱ्या गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे या अशा कठीण परिस्थितीमध्ये मला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेच्या या खासदारांना पुन्हा निवडणुकांची तिकीटं देऊन किंवा खासदारकींची तिकीटं देऊन लढवताना मला दिसत नाही. तुम्हाला काही शक्यता सांगतो. याच्यामध्ये एक अशी शक्यता आहे की या गटाचं समजा भविष्यामध्ये जर विलिनीकरण झालं, या गटाचं म्हणजे समजा यांची अपात्रता होत असेल, त्याच्या आधी यांना जर पर्याय दिला गेला तुम्ही विलिनीकरण करून घ्या, तर ह्यांचं विलिनीकरण झालं तरी देखील ह्या आलेल्या खासदारांना भारतीय जनता पक्ष कधीही रिपीट करणार नाही. ही देखील एक शक्यता मला इथे दिसते. शिंदेच्या खासदारांमध्ये खऱ्या अर्थाने सध्याच्या घडीला एक आमदारांपेक्षा खासदारांमध्ये एक विशेष, कारण खासदारकीचा वॉर्ड हा जवळपास सहा विधानसभांचा बनलेला असतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये सध्याच्या घडीला एक विशेष घबराहटीचं वातावरण मला इथे पाहायला मिळतं. आणि मोदींसाठी एक एक जागा महत्वाची आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष एवढी मोठी रिस्क कधीच घेणार नाही. आणि तुम्ही दोघांनीच जर 25-23 फॉर्म्युला ठरवला तर अजित पवार तिथे काही गोट्या खेळायला आलेले नाहीयेत. अजित पवारांच्या मागण्या ह्या प्रचंड असणार. मला का कोणास ठाऊक हास्यास्पद वाटतं, पण अजित पवार कदाचित एकनाथ शिंदेपेक्षाही जास्तीच्या जागा मागू शकतात. जर अशी घटना घडली त्यावेळेस मात्र ह्यांच्या ठिणग्या पेटायला आतापासूनच सुरुवात होईल. कारण जितकं बघा ना, एक साधं उदाहरण घ्या, ह्यांनी अजून तुमचा तो मंत्रिमंडळाचा विस्तार काही केलेला नाही. कित्येक ठिकाणी पालकमंत्री पद रिक्त आहेत, कित्येक ठिकाणी एकेका मंत्र्याकडे अनेक पदांचा पदभार आहे. त्या गोष्टीला जर केलं तर आतापासूनच ठिणग्या पडतील. त्यामुळे त्याला लांबवलंय. तर हे लोक जागा वाटप कसे करणार आहेत हाच एक मोठा इंटरेस्टिंग पार्ट असणार आहे. तो इंटरेस्टिंग पार्ट पाहण्यासाठी तुम्ही इथे आहात, आम्ही इथे आहोत. जे स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचे म्हणवतात, शिवसेना खरी, आम्ही हिंदुत्व वाचवायला गेलो, शिवसेना वाचवायला गेलो, आम्हाला पाहायचंच आहे तुमचा शिवसेना म्हणून किती सन्मान होणार आहे तिथे. कारण एकनाथ शिंदेना स्वतःलाही माहिती आहे, मी नाव आणि चिन्ह जरी चोरून घेतलं असलं तरी तो पक्षाचा तो मूळ गाभा माझ्याकडे आलेला नाहीये. पक्ष माझ्याकडे नाहीये, माझ्याकडे आमदार आणि खासदार चाललेले आहेत. आणि आमदार खासदारांना याच्या जीवावर कधीही विकत घेता येऊ शकतं. जास्त काही या विषयावर बोलत नाही, आपणही इथे आहोत. पाहूयात, ती वेळ नजदीक आहे. ज्यावेळेस ती वेळ समोर येईल त्यावेळेस आपण पाहूयात नक्की काय काय घडतं. आणि विचारायला मात्र आपण, यांची मजा घ्यायला मात्र आपण, तुम्ही इथे आणि मीही इथे. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.